पप्पा ही बाग किती चांगलाय रामपो झाली का द्राक्ष खाऊन सगळे? नाही अजून आहेत. बरं ऐका की काय कुठे जाणार नाहीत ना आज? नाही काम आहे मला जायचंय का अहो माझ्या भावाचं लग्न झालंय नवीन, त्यांना गडंगण करावं म्हणलं होतं आज. देवा मग हाय काय काय नाही काय म्हणते चालतंय आणतो त्यांना पनीर आणतो. पनीर असतंय वय? मग कणाला काय असतंय? अहो तुम्ही शहाणा का काय? आधीच त्याचं लग्न होत नव्हतं, कस तरी त्याने पळून जाऊन लग्न केलंय, चांगली बायको मिळली, आता सुखी संसार करायला लागलाय, चांगला शहाणी बुद्धी आली त्याला. सांगायला लागला जाऊन मस्तपैकी मटण आणा. मटन हा ही तुझा कुठला नेलाय मदत? मला तसलं नेक पीस चिवड्याला मला आणा. शांत बस. गडंगणाला कोणी मटन केलं तर कुणी करू नाही तर नाही करू, मी तर माझ्या भावाला मटणच करणार आहे. आपलं लग्न झालं तेव्हा कोणी खाऊ घातलं का मटन आपल्याला? तुमचा काय वेगळा होता, आताच काय, आता गडंगणाला मटणच करते ती सांगायला लागला. पण माझ्या भावाला आहे ना करायचंय, तुम्ही जाऊन आणून द्या. बरं बाबा ऐकणार आहे. खात काय बसलाय, जावं की. मी त्याला फोन करून सांगितलंय येऊन लवकर. द्यायचे तुला यायचं. चला काय बी नकरच आहेत गडंगणाला कुठं मटन आणि चिकन. हा खाड्यातच घास लक्ष नाही ती. जावा तर पिशवी अडकवलेली नाही. चला चल तू कुठं चालला? जाऊ दे त्यांना, तू बस आपला आपण द्राक्ष खाऊ. गवारे किती द्यायचं? 1 किलो द्या जरा जीवाला. कशी दिसायला लागली वाळलेली. आमुषा पौर्णिमेला फुकट देत जावा, रोजच येते नीला. मग बघा कशी पहिली बनते. ये बाय कवा यायचं तवा. फुकट द्यायचं मला राखी टिंबून येईल माझ्याकडं. माझं नुकसान व्हायचं त्याचं फुकट दिल्यावर. बरं ही धरा 200. पूर गेलं चुरू चुरू बोलती, सारखंच फुकट मागते. दुकान लावायला विकायला लावलं एका दिवशी आम्हाला. जरा शांत बस जाणं, बोलती सारखं. हा कुठं न्यावं का नाही ग, सारखी चुरू चुरू बोलती. माणसं मला बोलते ती तुझ्यामुळं. पप्पा नेक पीस आणतात ना चिवलन मला मोठं मोठं. हा आणलेत की बाळा, 2 लेग पीस चिवला तुझ्यासाठी आणलंय. उतरा धरा पिशव्या काढा. पप्पा खाली एक आहे. हिजा घेऊन काय हो मम्मी ही पकड. एक चिकन. मम्मी पटकन बनवले, भूक लागली मला. हा इतर वेळेस जेवायच्या टाइमला माग पळावं लागतं तुझ्या, खा खा म्हणून. आणि आज मटण आहे तर कसं लई भूक लागली का तुला? अगं मम्मी कर की पटकन, मला लय भूक लागली. करते बरं तर 2 पीस आणल्या दोघीला लेग पीस. बर लवकर कर जरा. हा तुम्हाला बी भूक लागली असन. नाही मी जेवायला नंतर येणार आहे. बर ठेवते मम्मी करून. कर कामावर पटकन. चाललोय माघारी. चुड्या हा बॅ या. बॅ चुल्या चुल्या. A few moments later. किती उशीर केला रे? ही बाई 1 तास लावली साडी घालायला. मग ड्रेस घालायला लावायचा, एवढी साडी घालायला येत नाही तर? बर ती जाऊ द्या, जेवायला काय केलंय? जेवायला केलंय की मटन केलंय वाटतं. वास 1 नंबर येतंय. मटणच केलंय बाबा खायला. हा. मला माहितीये तुला आवडतं ती. भारी केलंय, 1च नंबर. वाढ मग जेवायला, पोटात आग पडली. चला मग आता जेवायला वाढा लवकर. अरे आलाय जरा बस की 2 मिनिटं की वाट जेवायला की. बर बसतोय की. होय रे दाद्या, तिच्या इकडून काय फोन बिन आला का नाही? कोण माणसं आलती का? कशाचं फोन बिन काय, कोण आलंच नाही. आणि कोण आलं बी ना लगेच जातात पुणे मुंबईला पळून मी. हा पुणे मुंबई तुला हिथलं इथं वाटतं? इथून तिथं गेलं की लगेच मुंबई. अरे मुंबई नाही इथून 300 किलोमीटर आहे आणि पुणे 150 किलोमीटर आहे. कुठे लय लांब आहे, 4 तासाचा रस्ता आहे. बाबा तुझ्या डोक्याला डोकं देणं म्हणजे पुढचा माणूस मूर्ख आहे. हा तली अन्न मिन तागलेतून विलदी एमएम चालून दा एडा माटला डोडी अंत शापाय. दाद्या काय बोलली यार ती?
काय माहित मलाच कळना गेलंय आल्यापासून मी इशाऱ्यावरून बोलतोय तिला. ఎంత చెప్పే ఇద్దరిది భాషను చాలు అన్న మీద తాగలేతుంది కడుపులు మంట పడుతుంది हा याला काय बोलते ఎన్నోదిలకెళ్ళి బెట్టసిరో ఏమో ఇద్దరు అక్క చెల్లెలు అందము हा याला काय बोलते काय माहित थांब याला इशारा करून बोलावं लागल. దేవుడా ఇందెల్తో క్వశ్చన్ చేయకొచ్చి ఉత్తానంలాగా మేన్నది ఎంత చెప్పే అన్నం మాకలేతుంది చేస్తుంది ఇషారాలు చెప్తాడు దుసరాదే చెప్తాడు ఇషారాలకి అన్నం అన్నం तू समझा जेवायला मग ती ताई ही चला दुआ हात चला. होय रे दाद्या आता 8 दिवस झालं लग्नाला तिला बोलायचं म्हणजे कसं बोलतो तू? इशाऱ्यावरच बोलतोय बघितलं नाही का मागाशी. हा बघितलं पण समजतं का? मग हळूहळू शिकावं लागतं आधीच इथं लग्न होत नव्हतं कशी तरी आणली पळून मग शिकावं लागतं आता भाषा बिषा हळूहळू. शिकलाय काय मग मग भाषा? थोडी थोडी येते ना मला पण. आम्हाला बी शिकव बाबा ना तर आमची पंचायत व्हायची पुन्हा. दा म्हणजे ये पो म्हणजे जा 3 म्हणजे खा. चांगलं शिकायला लागलाय की तू बी. येतंय आपल्याला बी थोडं थोडं. तू शिक आणि मग आम्हाला शिकव. बर बर शिकवतो की तुम्हाला पण. खा आता खा. దేవుడా ఎంత గింతంత ఇచ్చి పెట్టరు చాలా క్వశ్చన్ సగట్ గిన్నెతून కలిసి పెట్టరు देवा कधी मला याची भाषा कळायची आणि कधी काय व्हायचं. काय पाहिजे बाई तुला काय आहे ते सगळं हाय होत हाताने ओढून घे. अच्छा हॅलो हा बर बर दाद्या बघ इथं ठेवलंय काय पाहिजे ते घेऊन खावा. बचत गटात फोन आहे मी आलेच 2 मिनिटात. अभी मजा आएगा ना भिड़ो. सगळंच घेतलं हे तर वाढून आम्हाला ठेवते का नाही काय. గప్చిక్ దీను आता అయింతతున్ కలిసి ఆల్తే లేదు మాకు आता शिक तर आमचा पहिला राऊंड आहे. अरे मामा ह्या मामी तर सगळं घेतलंय अजून तुला खायचंय. मम्मी गेली बचत गटाला तिला फोन आलता मम्मी म्हणून की काय राहिलं बी नाही. सगळंच खायला लागली वासा वासा. ఏ గప్చిక్ గోసేడా చాలా క్వశ్చన్ అయింత తింటున్నాం మిందనే గుష్టవ్ काय म्हणते काय माहिती तेलगू मध्ये. काय म्हणायले मामी तू काय माहित काय बोलते. अगं ताई राहिली जेवायची सगळेच पीस टाकून घेतले ताटात. कळतंय का तुला काय. తిని అయింత నేను దొరుకుతుంది తింటున్నాం काय म्हणते काय माहित. मामा मला आत्ता कळलं मामीची एवढी तब्येत का वाढली. और अभी तो रुको क्लायमॅक्स अभी बाकी. भूक मुलकाची लागली होती हा आणि उग मध्ये फोन आला बचत गटचा फोन तर ना कधी बी येते बघ. दाद्या कडे कुठे आहे र? कडे गेलं सगळं तिनं खाल्लं सुक्क बिक्क सगळं खाल्लं आणि आमच्या बी ताटातलं वर पडलं. आम्ही नुसतं आता पाणी खायला लागलो इथे. अगं मम्मी बरं झालं तुझं ताट नाही मी खाऊन दिलं. अगं यात तर 2च पीस आहेत. तुझ्या ताटात तर काहीच नाही. सगळं वर पाडून खाल्लं तिनं. अगं मम्मी काय फक्त असली तुला बिसली माझ्या 2 नशिबाला. तुला बोट्या मम्मी सगळं आता वर पडलं. कुठे गेली आता? जाऊन झोपली तिथे. झोपली बघ की. बाबा काय खरं नाही माझ्या घरी आल्यावर तुला खाऊ दिलेला नाही. तुझ्या घरी केल्यावर तर 1 पीस बी तुझ्या वाटणीला यायचं नाही. तू काम होण्याच्या आधीच खाऊन बसायची. सगळे खाऊन टुम झाली आम्हाला काय भेटायचं बी नाही. खावा काय आता रश्या बरं काय